नमस्कार मित्रांनो. आपला फायनान्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण असा एक टॉपिक घेऊन आलो आहे, जो प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतो. फक्त 5,000च्या एस-आय-पीमधून तुम्ही करोडपती कसे बनू शकता? याला म्हणतात द 15-15-15 रूल्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण फॉर्म्युला, त्याचं मागचं गणित आणि कुठले म्युच्युअल फंड निवडावेत, हे सगळं सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी एक असा साधा प्रश्न, महिन्याला फक्त 5,000 सेव्ह केल्यास काय फरक पडतो? बघा, जर तुम्ही हे 15 वर्ष सातत्याने केलं, तर तुमचं टोटल इन्व्हेस्टमेंट अमाउंट असेल फक्त 9,00,000 रुपये. पण कंपाऊंडिंगच्या जादूमुळे याची व्हॅल्यू होते तब्बल 34,00,000 किंवा त्याहून जास्त. म्हणजेच तुम्ही जितके पैसे भरले, त्याच्या जवळपास चौपट रक्कम होते. हीच आहे रेग्युलेटरी आणि डिसिप्लिनची खरी पॉवर. आता बरेच लोक विचारतात, एफ-डीमध्ये पैसे ठेवले तर सेफ नाही का? चला ते समजून घेऊया. बँक एफ-डीमध्ये तुम्हाला साधारणतः 6.5% ते 7.5% व्याज मिळतं, पण देशातील इन्फ्लेशनसुद्धा साधारणतः 6% च्या आसपास असते. म्हणून तुमचे पैसे वाढतायत असं वाटतं, पण खऱ्या अर्थाने पर्चेसिंग पॉवर जवळपास तेवढीच राहते. शिवाय त्यावर थेट टॅक्स पण कापला जातो. याउलट म्युच्युअल फंड एस-आय-पीमध्ये लाँग टर्ममध्ये सरासरी 12 ते 15% चा रिटर्न मिळतो, जो इन्फ्लेशनला मात देऊन खरी संपत्ती निर्माण करतो. आणि टॅक्सच्या बाबतीतही वर्षाला 1.25 लाखापर्यंत लाँग टर्म प्रॉफिट करमुक्त असतो. त्यामुळेच खरे वेल्थ क्रिएशनसाठी म्युच्युअल फंड एस-आय-पी हा एक स्मार्ट पर्याय आहे. आता येऊया आजच्या मेन टॉपिकवर, 15-15-15 रूल्स. हे एक अतिशय सोपं आणि पॉवरफुल फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली 15 म्हणजे अमाउंट. दर महिन्याला 15,000 ची एस-आय-पी चालू करा. दुसरी 15 म्हणजे 15 वर्ष, किमान 15 वर्ष सातत्याने गुंतवणूक ठेवा. आणि तिसरी म्हणजे 15 म्हणजेच 15% रिटर्न. चांगल्या इक्विटी फंडमधून अपेक्षित 15% वार्षिक परतावा मिळवा. या तिन्ही गोष्टी एकत्र आले की काय होतं ते पुढच्या स्लाइडमध्ये सविस्तर बघूया. पहिला पॉइंट आहे अमाउंट, म्हणजेच दरमहा 15,000. आता हे ऐकून अनेकांना वाटेल, इतके पैसे कुठून आणायचे? पण खरं सांगायचं तर बचत ही संपत्तीची पहिली पायरी असते. तुमच्या उत्पन्नातले अननेसेसरी खर्च आणि लायबिलिटीज जरा टाळल्या तर हे उद्दिष्ट गाठणे तितकंच अवघड नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, जर आज 15,000 शक्य नसतील तर घाबरू नका. कमी रकमेने म्हणजेच अगदी 5,000 पासून सुरुवात करा आणि दरवर्षी ती रक्कम हळू वाढवत न्या. आता दुसरा पॉइंट, टाईम म्हणजेच किमान 15 वर्षाची कालावधी. सुरुवातीला 15 वर्ष म्हणजेच इयर 1 ते इयर 5 तुमची गुंतवणूक हळूहळू वाढते. कंपाऊंडिंगची जादू अजून शांत असते. वर्ष 6 ते 10 मध्ये व्याज आणि मुद्दल एकत्र मिळून गतीला वेग येतो आणि खरी मजा येते. तसेच 11 ते 15 मध्ये येथे संपत्तीचा वेग प्रचंड वाढतो आणि करोडपतींचं उद्दिष्ट प्रत्यक्षात येऊ लागतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यानंतर पुढील प्रत्येक 5 वर्षात तुमची संपत्ती जवळपास दुप्पट होत जाईल. पहिल्या 5 वर्षात 1 कोटी जाईल, तर दुसऱ्या 5 वर्षात त्याचे 2 कोटी होत जाईल. ह्याप्रमाणे. आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, रिटर्न्स. बघा, हा फरक आहे. जर तुम्ही ट्रॅडिशनल एफ-डीमध्ये 7% दराने गुंतवलं तर 15 वर्षांनंतर मिळतात साधारणतः 47,00,000. कन्व्हेन्शनल हायब्रिड फंडमध्ये 12% दराने मिळतात 75.6 लाख. पण जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 15% दराने गुंतवणूक केली, तर हाच आकडा जातो थेट 1.01 कोटीपर्यंत. म्हणजेच बघा, फक्त 3 ते 4% परताव्यातला फरक तुमच्या अंतिम संपत्तीत लाखो रुपयांचा फरक घडवतो. हेच आहे 15% रिटर्नचं महत्त्व. आता मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंगला जगातलं 8वं आश्चर्य म्हटलं होतं आणि ते खरंच आहे. आता आपण नेमकं पाहिलं की जर आज तुमच्याकडे 15,000 नसतील, तरीही तुम्ही कमी रकमेने सुरुवात करून वेळेसोबत आणि सातत्याने गुंतवणूक करत करोडपती बनू शकता. गरज आहे फक्त सुरुवात करण्याची. आता एक जबरदस्त स्ट्रॅटेजी सांगतो, स्टेप अप एस-आय-पी. समजा तुम्ही आज 5,000 ची एस-आय-पी सुरू केली आणि दरवर्षी तुमच्या पगारवाढीनुसार फक्त 10% नी ती वाढवली. म्हणजे दुसऱ्या वर्षी 5,500, तिसऱ्या वर्षी 6,050 अशी. तर काय होतं? असं केलं तर काय होईल? तुम्ही अगदी सहजपणे 15 ते 18 वर्षाच्या कालावधीत 1 कोटीचा टप्पा गाठू शकता. आणि खास गोष्ट म्हणजे
हा मध्यवर्गीय नोकरदारांसाठी सगळ्यात सोपा आणि कमी दडपणाचा गुंतवणूक मार्ग आहे. कारण तुम्ही तुमच्या वाढलेल्या पगारातून जास्त गुंतवणूक करता. आता प्रश्न येतो कुठले फंड्स निवडायचे? चला कॅटेगरीनुसार बघूया. फ्लेक्सी कॅप फंड, मॉडरेट रिस्क 12% ते 14% ॲक्सेप्टेड रिटर्न. हे सर्व प्रकारच्या इन्व्हेस्टरसाठी आणि डायव्हर्सिफाईड पर्याय आहे. लार्ज आणि मिड कॅप फंड, मॉडरेट ते हाय रिस्क, चौ 14% ते 16% रिटर्न देतात, जे स्थिरता आणि जलद वाढ दोन्ही शोधताय त्यांच्यासाठी आहेत. आता स्मॉल कॅप फंड, हाय रिस्क पण 16% ते 18% प्लस रिटर्न देतात. हे दीर्घ मुदतीचे ध्येय असणाऱ्या आक्रमक इन्व्हेस्टरसाठी आहे. आणि इंडेक्स फंड, लो रिस्क 12 ते 13% रिटर्न देतात. कमी खर्चात देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत वाढ हवी असल्यास हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता थोडं गणिताकडे वळूया. या सगळ्या नियमामागे एक फॉर्म्युला काम करतो, फ्युचर व्हॅल्यू फॉर्म्युला, जो कंपाऊंडिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जातो. यात एन म्हणजे तुमचा वेळ किंवा कालावधी. जसजसा एन वाढतो, तसतशी तुमच्या संपत्तीची वाढ ही जिओमेट्रिक पद्धतीने म्हणजेच एक्स्पोनेंटली होते. आणि म्हणूनच 15 वर्षाच्या शेवटी आपण बघितलं की केवळ 15,000 चा मासिक एस-आय-पीमधून तयार होणारा तब्बल 1.1 कोटीची संपत्ती बनते. आता शेवटी काही महत्त्वाच्या चुका ज्या तुम्ही टाळायला हव्यात. पहिली, मंदीच्या काळात एस-आय-पी बंद करणे. शेअर बाजार पडल्यावर तुम्हाला स्वस्त दरात जास्त युनिट्स मिळतात. हीच खरी संधी असते एस-आय-पी सुरू ठेवण्याची. दुसरे म्हणजे थोड्या नफ्यासाठी वारंवार फंड बदलणे. यामुळे कंपाऊंडिंगची साखळी तुटते आणि एक्स्ट्रा टॅक्स किंवा एक्झिट लोड भरावा लागतो. तिसरे म्हणजे इतरांचं बघून आंधळेपणाने गुंतवणूक करणे. स्वतः रिसर्च करा किंवा चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. आणि चौथी, गुंतवणुकीला पुरेसा वेळ न देणे. लक्षात ठेवा, झाडाला फळ यायला वेळ लागतो. 5 वर्षात करोडपती होणे अशक्य आहे, म्हणून 15 वर्षाचा संयम ठेवा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 5,000 ते 15,000 शिस्तबद्ध एस-आय-पीमधून आणि थोड्या संयमाने तुम्ही सुद्धा करोडपती बनू शकता. आता मग मला सांगा, तुमचं काय स्वप्न आहे? तुम्ही आज महिन्याला किती रुपयाची एस-आय-पी सुरू करायला तयार आहात? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोप्या भाषेतील दर्जेदार आणि आर्थिक माहितीसाठी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गुंतवणूक करा आणि शिस्त ठेवा. धन्यवाद.